मंडळी. निराशेच्या आजारावर मनोरंजनाचा रामबाण इलाज घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. विनोदाचे विविध उपचार घेऊन सज्ज असणाऱ्या सगळ्या डॉक्टर्स अर्थात हास्यरथी महारथींचा जंगी स्वागत करूया. त्यांना कौतुकाची संजीवनी प्रदान करणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. कूल, ब्युटिफुल अँड गॉर्जियस सोनाली कुलकर्णी. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, एका हॉस्पिटलमध्ये तात्यांच्या डिस्चार्जची प्रोसिजर सुरू होणार आहे, त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा रिचार्ज अनुभवण्यासाठी. आणि त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. काय तरी आजी राहू द्या शांतरा. तुम्ही किती किती आग्रह करा नाही नाही तात्या आमच्याकडेच राहणार आहेत जिथे ते राहतात. अजिबात नाही, अजिबात नाही. तात्या आता सातारला येणार. अरे नाही 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 नाही, कशाला चालतंय? मोकळे हवेत राहतील निवांतल्या का आता? नको मोकळी हवा आमच्याकडे बरे आहेत ते चांगले राहतात घाटकोपरला. अरे नाही नाही, तुम्ही दोघांनी खूप केलंय. तात्या आता आमच्याकडे राहणार. मी घरी आहे, वर्क फ्रॉम होम घेतलंय तर मी सांभाळेन. दादा, वहिनी. एक मिनिट, तात्यांचे आता पथ्य असणार, खूप गोळ्या आहेत, त्यांचं रुटीन नाही बदललं पाहिजे. मी सगळं बघीन ना. ताई, मी पण बघेन की. नको, नको. घरीच आहे. चला, मी सगळं करीन. आज आणि संपला विषय. विक्रोळीला राहतेस तू विक्रोळीला बाजूलाच नको, काय मी विचारतो, तुम्ही काय काय बोलू नका आता. तात्या नाही विचारू आपण. तात्या कुठे राहायचं तुम्हाला? मला इकडेच राहायचंय. काहीतरी राहत्या तुमचं आपलं मला घरी. हा, म्हणजे आपण सगळे एकत्रच राहूया ना. तात्या, काय हो? ही सलाईंची बाटली बॅगेत कशा भरली आहे? मला पाणी प्यायला. ते थेंब 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 पाणी पडतं मला जाम आवडतं. मग ते थेंब 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 मला ते प्यायला. नाही नाही नाही, काय ना, तात्यांना हॉस्पिटल खूप आवडलंय. मग इथला फील पण घरी यायला पाहिजे ना, म्हणून ते घेतलंय सगळं बरोबर. ते एकदा घरी जातो असं झालं मला. ऑपरेशन झालं. वॉल इकडून बाहेर येईल. जावई. मी काय म्हणतो मेवण्यानू, हो 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 काय आज तात्यांना डिस्चार्ज मिळतोय. आज रात्री जरा मटणाची पार्टी वगैरे करूया काय? अरे करूया का, म्हणजे करायचीच आहे, विषय नाही. काय तात्या? तात्या म्हणजे नल्लीवाडा एक्सपर्ट आहे ती एकदम. आफ्टर आफ्टर वाटते ती. नाही, नाही, दादा. नाही, सगळी गोळा करायची एकत्र, घरातली बोकाडच कापू. मी करते सगळं करते. सावत्या दादा, ऐकशील का आता माझं? ऐक ना. काय काय तात्यांना नको ना, आताच ऑपरेशन झालंय ना त्यांचं. कशाला उगाच? काय नाही. आपण करू ना. मला पाया सूप पाहिजे. पाया पाया सुट देणार पाया काहीतरी तात्या तुमच्यासाठी बनवीन. नाही पण करूया, पार्टी करूया. आणि पृथ्वी दादा, खरंच थँक्यू. हा मला काय थँक्यू. नाही, खरंच म्हणजे तू वेळेवर हॉस्पिटलला आणलं नसतं ना तात्यांना, तर मला माहित नाही तात्या. ए रडू नको ग सोनू, रडू नको, गप्प बस. राध्या, काय रे तुझ्यामुळं माझ्यामुळे काय? तुझ्यामुळं खरं तर वाचलेत तात्या. मग रडतोयस कशाला? चांगलं आहे ना वाचले तर. मग भरून आले मग. हे पण खरं सांगतो, मी पण घाबरलो होतो. अचानक त्यांच्या छाती दुखायला लागलं ना, ॲम्ब्युलन्स बोलवली, ॲम्ब्युलन्स मध्ये भरलं आणि घेऊन चाललो होतो. मध्ये तात्यांची हालचालच बंद झाली. मग दोरा धरला नाकासमोर, दोरा हल्ले ना. मग मी म्हटलं आता काय काय देवाच्या मनात आलंय, आपण काय करणार. म्हटलं वळवा गाडी घराकडे, नेऊया स्मशानाला आता. दादा, तेवढ्याच स्पीड ब्रेकरवर गेली गाडी, हळू चालव असा आवाज आला. बापरे, म्हणजे आहेत जीव आला. जीव आहे. म्हटलं काय, म्हटलं तर नशीब. म्हटलं चला लगेच आता ॲम्ब्युलन्स घ्या तिकडे दवाखान्यात, बरं करा माझ्या वडिलांना. म्हटलं म्हणजे जवळजवळ यमासोबत मीटिंग करून आले ते. दाजी काय तात्या, गावच्या चिंता बाबांची उदी आणलेली आहे. काय गरज आहे त्या बाबा. ओ, पिचिक पिचिक करू नका तुम्ही. सारखं काय आपल्या बाबांना पिचिक. काय गरज आहे त्या बाबाचं काहीतरी करायची? असू दे. नाही, मी नवस बोलले. तात्या, मी नवस बोलले. मी सांगितलं तात्या बरे झाले की तात्या 2 हातांवर चालत येतील. ऐका आता. चालेल चालेल असं असं मी चालते. काहीतरी बाबाचं काहीतरी सांगत नको जाऊ. कशाला मरायला नवस बिवस करते तो फालतू असं बाबा. नका गोंधू आहे तो. बाबा बाबा करू नको, असं काही करत नाही तो. शांत राहा. असं नका बोलू. अरे 2 पायावर चालताना घोडा होतो त्या माणसाचा. गलबतासारखे हलत असतात. तू त्यांना अरे, एकदा हातावर चालत कधी- नेणार आहेस? नाही तात्या, काही अजिबात असलं काही करायचं नाही. आराम करायचा, मस्त महिनाभर आराम करायचा. छान, काही टेन्शन नाही घेत. तुम्हीच कशाला, तुम्ही सगळे पण आराम करा रे. तू बॅग भरलीस ना तुझी? तशीच आहे ना. आता निघा लगेच. तुम्ही पुढे व्हा. अरे ऐक. मी करतो डिस्चार्ज, बिल पण भरायचंय, सगळं करून मग मी घेऊन जातो घाटकोपरला. तुम्ही जाऊ इकडून. राध्या, पुढे मी आहे. काय काय येडा आहे काय? काय असं करशील का? एकटाच करशील का सगळं? नाही, एकटे नाही, मी आहे म्हंटल ना. थांबता का वहिनी जरा?
काय करता काय बोलतोय मी ऐकू काय लाजवतोय आम्हाला काय आम्ही काय तात्यांची पूर्ण आहे का अरे नाही दादा असं नाही मी आहे ना नाही 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 ना, चालणार, दादा. नाही काय असं तसलं- आता? तसलं नाही चालणार हे बघ जे काय खर्च होईल की नाही सगळ्यांनी मिळून करायचं अरे नाही काय गरज नाही विषय कट सगळ्यांनी मिळून बोललोय करायचं. वाटून वाटून. नाही 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 असं काय गरज आहे ऐक ना दादा ऐक ना बरोबर बोलतोय सावत्या दादा ऐक ना तात्याने काय काय नाही केलं हा माझ्यासाठी माझं पण कर्तव्य बनतं की नाही जावई असलो तरी मुलासारखा आहे, मी खर्च करणार, टेन्शन नाही घ्यायचं. आणि एवढा चांगला माणूस आपल्या आयुष्यात आपण नशीब काढलंय. हो खरं आहे. पैसे काढायला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर वा 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 चांगलंय पण चला आवरूया आता चला सिस्टर त्या आहेत होत्या ना ते इकडे कुठे गेले त्या? आल्या 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 अरे बाप रे एवढे जण लकी आता तात्या हे डिस्चार्ज पेपर हा, द्या, तात्यांचा द्या. प्रोसिजर तुम्ही सुरू करू शकता हो. हा? बिल भरलं की पेशंटला घेऊन जायला तुम्ही मोकळे हं? जाताना गोळ्या घ्यायला विसरू नका हो 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 हे गोळ्या घ्या बरं वाटतंय ना आता तात्या अरे एकदम जाम भारी तुझ्या मुलं तुम्ही लवकर बरं झालोय ना गे असू दे असू दे सिस्टर सिस्टर हे दुसऱ्याचं दिलं तुम्ही चुकून बिल आमचं वाला द्या नाही हा ते दुसऱ्याचं आहे ते चुकलेलं आहे नाही हे काय नाव अरुण कदम बरोबर बिल आहे 12,74,500 नाही, वॉल मधून आवाज यायला लागला. नाही नाही असं काय रिएक्ट करताय हे बघ वेगळंच बिल दिलं अहो 3% डिस्काउंट दिलाय हॉस्पिटलने पेशंट्स एक्सलंट कॉपरेशन साठी डिस्काउंट आणि राऊंड फिगर करून अमाऊंट सांगितलेली आहे 12,74,500 एवढं राऊंड फिगर मला वाटतं राऊंड फिगरच्या नावाखाली एक्स्ट्रा राऊंड पण मारलाय तुम्ही. शून्याला काही किंमत नाही म्हणून कुठं पण चिकटवलंय तुम्ही वाटतं. काय वाटेल ते बिल आणून द्याला आणि आम्ही काय मान्य करू काय 12,74,000 काय खिशात घेऊन फिरतो का आम्ही बिल झालेलं आहे तुम्ही चेक करू शकता अरे पण याच्यामध्ये बघ, एक मी वाचलं व्यवस्थित चेक केलेलं सगळं आहे याच्यामध्ये वाचलं सगळं बिल मी गेलेलं आहे एवढे पैसे तुम्हाला भरावेच लागतील कसले आता पैसे bill झालेलं आहे भरायचे साधा हार्टचा वॉल आहे 7 लाख रुपये लावलेत तुम्ही त्याचे तुम्हाला पैसे द्यावे लागतील 12,74,500 तात्या येतो आम्ही, काळजी घ्या. उगाच उगाच दाजी 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 नाही, घरी कुठं घरी 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 झालं. मटणाची पार्टी करायची आहे ना अरे काय बोलताय लागा नल्ली काय काय घुबडा वडा येणार आहे ती का नाही, नाही, नाही. नाही सावत्या दादा ऐक की त्यांच्या दातन नाही ते हाडत तोडवत ती आपण चलूया आमचं या, या, आता तू काय लागलं का काय नाही काय नाही बस प्रश्न दाताचा पण नाही. काय झालं, नवीन ओव्हन घेतलाय घरी आम्ही. ओव्हन घेतला ते कसं मोदक गरम करायला ठेवले ते विसरलो आम्ही. अरे मोदक राहिले नाही का चला ओव्हन लवकर नाही गेलो ना, दादा लवकर नाही गेलो तर सगळं सारण बाहेर येईल. त्यामुळे कसं ओव्हन दाजी बसा तुम्ही मोदकाचे दगड झाले असतील आता त्यात ए अरे मुदकाचं आणि दगडाचं नका बोलू रे आता ते बिलाचं बघा काय ते 12,74,000 कसं होतं बिल हा ती पण आहे मी एकतर नीट बोला माझ्याशी नीट बोला म्हणजे तुम्ही काय हे सगळं आम्हाला काय आधीच बोलायचं होतं कळलं बोललो ना होतो काय फसवणूक करता काय सामान्य फसवणूक माणसाची? असली जेव्हा डिसिजन घ्यायचा होता तुमच्यापैकी इथे कोणी नव्हतं बाबा, याचं सांगू नका एक मिनिट हे एक नाही, मिनिट, नाही, सांगू नका, एक मिनिट. नाही, मी- थांब जरा थांब जरा आम्ही सगळं विचारून करतो इथे तुमच्यापैकी कोणीही नव्हतं अरे पण एका वॉलची किंमत 7 लाख कशी काय असू शकते तेच सांगतोय दादा तुला म्हणलं होतं मी साताऱ्यात करू आपण म्हणलं होतं का नाही तुला 1.5 लाखात झालं असतं ऑपरेशन 1.5 लाखाचं काय सांगताय मला विचार माझ्या माहेरी 25,000 झालं असतं मग रत्नागिरीत तर वॉलची गरज पण लागली नसती. अगदीच खरा वॉल लावायचा असेल ना तर बाईकचा वॉल लावू, 500 रुपये लागतात फक्त. रमेश बाईकचा वॉल वाचाऱ्या तात्या पंक्चर काढणार होतास माझा तू शांत व्हा शांत व्हा अरे गाडीचा वॉल माणसाचा वॉल काय फरक आहे का हो नाही हो हो तात्या, हो. शांत शांत भडकू नका. गॅरेज मध्ये नेऊन तुम्ही माझं ऑपरेशन करणार होता तात्या, शांत व्हा शांत व्हा. ते काही का असे ना ते आत्ता सांगून काही उपयोग आहे का तुम्ही बिल कसं भरणार आहात कार्डने भरणार आहात कॅशने भरणार आहात भरायचंच कशाला बिल पण कशाला म्हणजे? बिल- याला काय अर्थ आहे का 12,74,000 बिल होता का हे फसवणूक आहे सामान्य माणसाची फसवणूक वगैरे बोल मॅनेजमेंटशी जाऊन बोलायचा माझ्याशी बोललो होतो बोलायचं. मॅनेजमेंटचे हे काहीतरी तुम्ही फालतूचे पैसे लावलेले दिसतंय आम्हाला ते सरळ सरळ फालतूचे कसले पैसे लावलेत एक मिनिट कोणाला एक- विचारून लावलात आवाज- तुम्ही? आवाज खाली करा आवाज खाली करा तुम्ही आधी दादा बीपी वाढेल वाटेल असे हातवारे करत थांब ना. बोलतायत सगळं तुमच्या पेशंटच्या मर्जीने केलंय त्यांनी जे जे सांगितलंय आम्ही त्याच इन्स्ट्रक्शन फॉलो केलेले आहेत पण एवढं पैसे लावलेत तुम्ही त्यांना विचारून केलंय हे सगळं एक मिनिट मिस्टर काय कदम जे काय विचारून तुमचं नाव विचारून असेल हे केलंय बघा. काय पण एवढं असतं का 12 लाख त्यांना विचारलं 5 वर्षांचा वॉल लावायचा आहे 10 वर्षांची गॅरंटी असलेला लावायचा आहे ते म्हणाले तुमच्याकडचा टॉप क्वालिटीचा लावा म्हणजे ठीक आहे टॉप क्वालिटीचा लावतो बरोबर आहे. 50 वर्ष टिकणारा वॉल लावलेला आहे त्यांना अरे 2 वर्ष म्हातारा टिकल का नाही माहिती नाही होत्या. 50 वर्षाचा कशाला बॉम्बला लावलाय अशा बाकीच्या 48 वर्ष काय गाडी लावायची का चालायची सावत्या सावत्या दादा, कशाला वहिनी- बॉम्ब लावला? अरे 5 वर्षाचा अवघा वॉल लावायचा 2 वर्ष टिकला असतं म्हातारा 3 वर्ष आम्ही रडत रडत काढली असती दाद्या. अरे, कशाला गरजच नव्हती तुम्ही हे काय बिल लावलंय का काय एवढं असतं का बिल कुठे थांब जरा, दाद्या, थांब जरा, थांब की था. आणखी काय थांब 7 लाख नाही अरे, अरे व्यवहार शून्य व्यवहार अरे व्यवहारच 7 लाख नाही म्हणजे 7 लाख झालेत अरे 7 लाख नाही. अरे झालेत नुसतेच 7 लाख. अरे ते म्हणतायत मी वाचलंय झालेत तू म्हणतो तर झालं 7 लाख
ह्याचं झालं कशाचं हे वॉलचं 7 लाख झालं समजा हो. हा? बाकीचं काय 2 लाख ऑपरेशन काय डॉक्टरचा हात काय सोन्याचा आहे का कसलं ऑपरेशन काय भाषा आहे बोलायची? बरोबर आहे बाकीचं 4.25 लाखाचं काय केलं तुम्ही आता सांगायचं हिशोब सांगा. काय केलं उगा आमच्या अंगाला पैसे लावायचे नाही तर अरे अंगाला पैसे लावायला साबण आहे साबण आहे. अंगला टाकतात या मॅडम तुम्हीच चिडी मला पण आवाज वाढवता येतो काय वाटेल असं बोलताय त्याला बसलं हिशोब सांगा ना आम्हाला कसला काय एवढे पैसे कसले झालेत 4.25 लाख रुपये बघा हॉस्पिटलने सगळ्या फॅसिलिटीज पुरवलेल्या आहेत जसं की? तात्यांना जसं की आता बस आता मी तुम्हाला सगळं सांगते हे बघा फक्त ऑपरेशनचा खर्च नसतो पुढे बऱ्याच थेरपी असतात बऱ्याच ट्रीटमेंट्स असतात आमच्याकडनं आम्ही नॅचरली ॲलोपॅथी देतो हा. पण तरी सुद्धा आमचं कर्तव्य आहे पेशंटला विचारणं हा. आम्ही विचारलं तुम्हाला ॲलोपॅथी आम्ही देतोच आहोत पण होमिओपॅथी पाहिजे का हा. तो म्हणाले हो मला साबुदाण्याच्या गोळ्या खायला आवडतात 4.25 लाख रुपये याचे झालेत नाहीतर काय याचे झालेत हे बघा ह्याच्यासोबत आणखीन बऱ्याच ट्रीटमेंट्स विचारल्या त्यांना म्हणलं आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण आहे हवी आहे का तो म्हणाले मला चाटण आवडतंय हो हो ते म्हणे चाटण मध्ये थोडस मध टाकलं की चाटायला मला जाम आवडतं आता. म्हणून काय 4 लाखाचं चाटल रमेश तुम्ही या गोष्टीचे 4 लाख लावले आहेत आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत काय बरं आहे? म्हणजे अजून त्यांना पुढे विचारलं युनानी ड्रग्स पण हवे आहेत का तर म्हणाले हो मला 4 घोड्यांची हॉर्स पॉवर पाहिजे बघितली का म्हाताऱ्याला ह्या वयात मस्ती बघितली का नाही तर काय? हा जीव म्हाताऱ्याचा गाडवा एवढा आहे आणि ह्याला 4 घोड्याची पावर पाहिजे होय असं अहो, वडिलांना कसा खाली गप त्यांना विचारलं योगा थेरपी हवी आहे का हो म्हणाले सायकोलॉजिकल थेरपी हवी आहे का हो म्हणाले मसाज थेरपी हवी आहे का तर मसाज म्हणून पाहिजे बघितलं असे जोरात हा असं म्हणाले त्यांचे टाके निघाले होते त्याचा एक्स्ट्राचा खर्च लागलाय परत त्यांना विचारलं मसूस कोण हवाय तर रशियन मसूस पाहिजे म्हणाले मला रशियन आवडतात म्हणजे लहानपणापासून द ग्रेट रॉयल रशियन सर्कस मी बघितले ना तेव्हापासून मला रशियन जाम आवडतात हे बोलले मसाज पाहिजे का मी बोललो फॉरेन बघितलं म्हणालात ना ते म्हणाले आम्ही तातडीने सगळ्या सुविधा पुरवलेल्या आहेत आता त्या सगळ्याची बिलं आल्यानंतर तुम्ही नाही म्हणताय आत्या हॉस्पिटलला आला होतात का गोव्याला आला होतात मजा करायला अरे पण तुला कळत नाही का दादा अरे मला कळतं एक मिनिट बोलताच कुठं माझा प्रॉब्लेम नाही लक्ष पाहिजे ना सावत्या, बाई. सावत्या, सगळ्या गोष्टींना ते हो बोललेत माझ्यावरती येऊ नकोस ते हो म्हणालेले आहेत माझा हाच आक्षेप आहे सगळ्या गोष्टींना तुम्ही हो म्हणता ही जेव्हा म्हणते मला आईचा हार हवाय तेव्हाच फक्त नाही का म्हणता तुम्ही हार पाहिजे म्हातारे, हार पाहिजे तुला तसं नाही तात्या तिची एकच आठवण आहे ना माझ्याकडे ती तरी राहू दे ना वाचा रे तुम्ही नका ना चिडचिड करू चिडू नका बिल भरण्याचा विषय ना नको ना काय गरज आहे याची बिल भरण्याचं काय मला कळतच नाही कशाला भरायचंय बिल हे कशासाठी भरायचं आहे हे बिल कशासाठी भरायचं? 12,74,000 मध्ये काय छोटी रक्कम वाटते का तुम्हाला नाही हो अरे वा रे वा तुम्हाला कळायला नको तुम्ही लक्ष द्यायला नको तात्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं आम्ही इथं होतो का सावत्या हेच हाच प्रॉब्लेम आहे तुम्ही इथे नसता तुम्ही इकडे साताऱ्यात जाता आणि मजा करता मजा करतोय मजा करतो म्हणजे कुठे राहतोस तू असतो शेती करतोय सगळी एकटा सगळ्याची शेती एकटा बघतोय तिचं कौतुक सांगू नकोस मला तू काय त्या शेतीचं शेतीचं बोलू नको दादा आणि तू पण काय सारखं सांभाळतो म्हणजे आमचा वेगळा संसार आहे आता चालू झालाय कळलं मग ना आता चालू झालं मग मला मदत नको जबाबदारी काय? घ्यायला नको सगळी मोठा जबाबदारी भाऊ मीच म्हणून. घेतलीये बस आता याच्या पुढे नाही घ्यायची मला एकट्याला जबाबदारी राहू दे मग. बिल भरायचं असेल सगळ्यांनी मिळून भरायचं सगळ्यांनी थोडे थोडे पैसे काढा आणि बिल भरा अरे संबंधच नाही रे कसा संबंध मी नाहीये 1 रुपया देणार नाही का नाही देणार का नाही देणार म्हणजे हळू बोला. नाहीच देणार हळू अरे बोला. 12 लाख रुपये भरून येऊ माणूस घरी न्यायचा लायकीच आहे का सावत्या कसं बोलतोय काय बरोबर बोलतोय मी बरोबर आहे. काय बस तू अजिबात मध्ये बोलू नको बरोबर बोलतोय मी अहो, हळू बोला तो थांबा जरा तुम्ही काय सर माग काय केलं माझ्यासाठी आजपर्यंत आ सगळं काय केलंय ते ह्याच्यासाठी केलंय तुम्ही लहानपणापासून माझ्यावर येऊ बोललास. नकोस बरोबर बोलतोय मी लहानपणापासून बघतोय या सायकल आणली कुणाला आणली तर थोरल्याला आणली त्याच्या आईला थोरला 2 वर्ष चालवणार मग ती सायकल माझ्याकडे तर त्याला एकच चाक राहिलंय अरे सायकलचं सोडा चला बोंबलू त्यामध्ये चड्डी चड्डीला पण एक चाक होतं अरे तो दाजी काय काय करताय दाजी दाजी तुम्ही दाजी आहे म्हणून वाचलाय बरं का उसातनं टायर घेऊन पळावला असता तुम्हाला दाद्या असं पण सांगतोय कोण सांभाळून बोल आणि सांभाळून बोलतं काय मग यार ह्याच्या देव जागायचो मी ही पण मोठ्या ह्यानं सांग अरे इलास्टिक मस्त आहे अरे इलास्टिक मस्त आहे चडीला भोका येते खाली सगळी ही जागा आहे का इकडे बोलायची जागा आहे तर काय मग काय चला, मला बोलायला लावलं का आता कोणी सांगतो बोलायला लावून एवढं सगळं- रुपये देणार नाही तिकडे बघा तुमचं काय अरे करायचं. बाबा, बाबा. नाही नाही बरोबरच बोलते ते काय चुकीचं बोलतात सांगा तात्या काय केलं तुम्ही यांच्यासाठी तुम्हाला रिटायरमेंटचे पैसे मिळाले आणि सांगितलं बिझनेस साठी थोडस पैसे द्या म्हणून तुम्ही काय बोललात नाही मला फिरायला थायलंडला जायचंय काय केलं सांगा या माझ्या नवऱ्यासाठी
तर मग असं काय केलं आमच्यासाठी तरी काय केलं वहिनी एवढं ओरडून ओरडून सांगते ते काय केलं तात्या तुम्ही माझ्यासाठी हा? हळू बोला सगळेजण. मा नवऱ्याला 3 लाख रुपये मागितले होते तुमच्याकडे घर घ्यायचं होतं विक्रोळीमध्ये दिलात काय तुम्ही हा अरे आता तुमच्यासाठी करू मला काय बोललात तू आता परक्याचं धन झाली आहेस आता माझ्या धनाशी काय संबंध नाही उरला तुमचा माझा काय संबंध उरला नाही आधीच सांगून ठेवते या नियमानुसार या बिलाशी पण आमचा काही संबंध नाही. चला हो. थांबा असं कसं काय एकटे भरायचा का अरे वा एक मिनिट पाहिलं? आता मला बोलायचंय याचा चंद्रा नाही मला बोलू द्या गप्प मला बसा. चेतो. तुम्हाला काय एक मिनिट तुम्हाला काय वाटतंय तात्याने सगळे पैसे आमच्यावर उधळले वहिनी नीट बोला जरा मी नाही बोलणार मला बोलायचं ते बोलणार बोलू द्या मला मी तात्यांचा किती खर्च आहे महिन्याचा माहितीये का तुम्हाला पंप असतो गोळ्या असतात ते आम्ही नाही करत तात्यांचा चंद्रा का बस नाही का म्हणून मी गप्प बसायचं नेहमी तोंड दाबून बुक्यांचं मन मीच का खायचं मी नाही करणार ए आवाज कमी कर मान का बस हे असं ऐकून घ्यायचं सगळ्यांचं करा आणि हे पंप मारतात ना इथे छातीत गेला पाहिजे ना नाही झुरळांवर मार पालींवर मार हे कशाला करतात ते हा पंप छातीतला आणि पालींवर मारण्याचा किती किमतीत फरक आहे माहितीये का ते नाही दिसत यांना ना वहिनी ते काढायची गरज गोळ्या नाही. कशा घेतात ती- गोळ्या कशा घेतात स्टाईली मारायच्या नाही तर काय? वय बी नाही स्टाईल अशा करून अशी गोळी घेतात ती सगळ्या गोळ्या खाली पडतात 25 गोळ्यांची डबी असते 15 गोळ्या खाली पडतात 10 जेमते पोटात जातात मग बिघडणार ना हार्ट वर म्हणतात नेम नाही लागला कसा लागेल नेम माणसाचा जाऊबाई झालं तुमचं रडगाणं गाऊन आम्ही काय बोलत नाही म्हणून झालं आम्ही बोलायला लागलो ना अख्खा दिवस जाईल आम्ही तिकडे साताऱ्यात किती कामं करतो किती अवत्या, कष्ट करतो आमचं ऐकायला आम्हाला सांगा. माहिती जाऊ सोड जाऊ आणि एवढं असेल तर मग या जावयांना सांगा ना त्यांनी एवढी मोठी नोकरी आहे वर खर्च आहे वर कमाई आहे त्यांना करायला सांगा हे कशाला करतील वहिनी मग कुठून आणायचे आम्ही पैसे सांगा ना बोलूच नका आता हळू सोनू खाली बस खाली बस खाली बस हे बघ आतापर्यंत पोरगी आहे म्हणून ऐकून घेतलं काय केलं माझ्यासाठी तात्यांनी काय केलं तुम्ही माझ्यासाठी दोघांच्या लग्नात पैसे उधळले माझ्या लग्नात काय नवऱ्याला काय दिलं माझ्या ते दादाच्या लग्नात काय ते लेंग्याचा कपडा भेटलेला तो दिला वय माझ्या नवऱ्याला बरोबर आहे. लेंग्याच्या कापडाचा शर्ट शिवलो तुम्ही नाडी इथे आली हा लोक मला विचारतात भो इकडं का लावलाय काय उत्तर द्या काय उत्तर द्या काय चाललंय अरे वाचायला आता बोलताय जरा थांबा एक अरे मिनिट. भांडू नका शांत जरा बिल भरल्याशिवाय पेशंटला घेऊन जाता येणार नाही. तेव्हा तुमच्याकडे नको आम्हाला ए सत्या अरे काय बोलताय नाही तसं पण काय उपयोग आहे त्यांचा तरी मी सांगत होते तात्यांना ना चिंता बाबांकडे घेऊन जाऊया पण नाही बाबांनी एका बुक्कीत हात बरं केलं असं यांचं तुझ्या बाबाला एका बुक्कीत बरा केला पाहिजे ते बिल कोण भरणार ते सांगा मला वाटतं सगळ्यांनी भरूया मॅडम मॅडम मी काय म्हणतो काय ह्यांना तुम्ही वॉर्ड बॉय म्हणून इथे ठेवू शकता काय नाही नाही कसं आहे वाटेल ते बोलतोय हा माणूस. अहो कसं आहे पैसे पण फिटतील आणि इथेच राहतील ना म्हणजे जरा काय शांत टेन्शन बस ना. ऐका ना मग तसं असेल तर माझ्या मामांकडे एक आयडिया आहे काय? ते सांगत होते मोठ्या मोठ्या फार्मा कंपन्या असतात ना तिथे औषध काम करतं का नाही करत बाबा याच्यासाठी माणसं लागतात टेस्टिंगला आणि त्याचे पैसे पण देतात तात्या जाल काय तिकडे उंदीर आहे मी वाचारे माझ्यावर एक्सपेरिमेंटल करणार आहे असं नाही काय बोलतोस नाही थांबा, पैसे मिळते थांबा. मी काय म्हणतो मॅडम एका किडनीवर माणूस जगतो ना हो जगतो का त्यांच्याकडे 2 आहे रमेश तुझ्याकडे पण आहे 2 वासाड्या तू विक ना तात्या हे बघा नका उगत ताक करू बसा तुम्ही बसा तुम्ही काय होऊन जाईल इथलं इथं साठल उठं काय प्रॉब्लेम नाही 2 वर्ष एका किडनीवर राहावा काय प्रॉब्लेम आहे कोण बोललो 2 वर्ष मी जगणार आहे कोण बोलला तात्या मी 2 वर्ष जगणार कोण बोललो वासाऱ्यांनो असं वाटलं तात्या मला वाटलंच होतं वासाऱ्यानं तुमचं काय जे चाललंय ना मी म्हटलं बघूया तुमचं प्रेम असं उफाळून जे चाललं होतं ना ते माझ्या लक्षात आलं नर्स मॅडम खरं बिल सांगा त्यांना रविल म्हणजे खरं बिल 4,35,000 झालंय म्हणजे तात्यांचा मेडिक्लेम आहे 5 लाखाचा त्याच्यात ते नील झालंय आणि वर त्यांच्या औषधांचा खर्च पण क्लिअर झालाय. मग हे 12 लाख आम्हाला का सांगितलं कशाला बोलले हो तुम्ही ऍक्च्युली त्या दिवशी मी तात्यांना म्हणाले किती छान फॅमिली आहे तुमची सगळे किती मस्त प्रेम करतात तुमच्यावर तर म्हणाले गंमत करू तुम्ही बिल 12 लाख सांगा मग कळेल माझी पोरबाळ काय लायकीची आहेत. सॉरी पण कळलं मला. असो डिस्चार्ज पेपर्स क्लिअर झालेले आहेत. तुम्ही घरी जाऊ शकता तात्या अरे थँक्यू हा आणि म्हणजे या काय? हा परत भेटायला मला ऑब्विसली इकडेच येणार कुठे जाणार मी विसरू नका. आता घरीच जाणार अजून कुठे जाणार लांब राहा.
नाही ती चिंता कुठं जवळ ठेवू नकोस, कुठं पण लाट पडेल, उडून मारू. तसं नाही, घाटकोपरला आपल्या घरी चला जरा निवांत. घाटकोपरला घरी, हा जरा ते घर माझ्या नावावर आहे, हा लगेच खाली करायचं. अहो, तात्या लांबरा जाऊ ते जरा चला सातारा चला जाऊ सात लांबरा तू तर मग एका बुक्कीतच जमिनीत गाडीन तुला. चला. आणि तू तर तू निघ इथून, माझ्या घरातून निघ इथून, हा माझ्या घरातून निघ. मी जावंय, मी ऑलरेडी दुसऱ्या घरात राहतो. इथून निघ वासाड्यातून. तात्या चला आमच्याकडे चला तू. आणि फार फोरीन तुला तर ना पोराची लाज वाटते मला. आता हे सगळं विकणार आहे, त्याचे पैसे आले का वर्ल्ड टूरला जाणार आहे थायलंडला. तात्या, असं आम्ही असंच बोललो. वा 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 धमाकेदार परफॉर्मन्स आणि फार भारी सादरीकरण. तुम्ही कचा भांडलात पण तरी देखील या परफॉर्मन्स बद्दल आम्हाला गोड कमेंट्स ऐकायला आवडतील. प्रसाद दा. अप्रतिम. सचिन मोट्यांची कॉन्सेप्ट आणि भूषण शेलार यांनी लिहिलं, दोघांसाठी टाळ्या. भूषण शेलार अजून आम्ही समोरासमोर आलो नाही, पण माझ्याकडनं निरोप द्या की हळूहळू ते आता इतके छान मुरायला लागलेत आपल्या आज भूषण आलाय आपल्यासोबत. भूषण आहे आपल्यासोबत. भूषण से हाय. भूषण ये. प्लीज भूषण. जोरदार स्वागत करूया भूषण शेलार यांचं. प्लीज कम. भूषण, मला फार आवडायला लागलंय तुझं लिखाण आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी सामावल्या असतात, कौटुंबिक, सामाजिक, विनोदी. तुझं ऑब्झर्वेशन किती आहे हे पण तुझ्या लिखाणातनं बरेचदा कळतं. त्यामुळे मला आवडतं आहे तुझं लिखाण आणि हळूहळू तू ज्या पद्धतीने फुलत चाललायस त्याचंही खूप कौतुक वाटतं. तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. संपूर्ण टीम कडून तुला शुभेच्छा भूषण. अत्यंत एनर्जेटिक आणि काय म्हणूया उत्तम सांघिक सादरीकरणाचा नमुना होता. तिन्ही कुटुंब इतकी चापलूस, इतकी डॅम्बिस, पण ती सगळ्यांचं कॅरेक्टरायझेशन अफाट होतं, अफाट. चेतू ते मधला पॅच आउटस्टँडिंग केलास तू. हा, मजा आली. आणि प्रिया पण खूप मस्त. म्हणजे जरासुद्धा अशी भनक नाही लागली की ह्या प्लॅनमध्ये तू सहभागी आहेस. अल्टिमेट. अरुण, ही सगळी टीम आणि ह्यांचा सगळा परफॉर्मन्स एका बाजूला आणि तुझी रशियाची रिॲक्शन एका बाजूला. अरुण, तू ला जवाब आहेस यार. अप्रतिम. मजा आली, मजा. सोनाली ताई. भूषण, तुझं खूप कौतुक. मला प्रचंड आवडलं स्किट. मला तर वाटतं की हा सिनेमा होता छोटासा. तुम्हा सगळ्यांची कामं अप्रतिम, सुपर्ब. वा वा वा. मंडळी, अंगठीच्या साक्षीनं लोकांना प्रेमाच्या आणाभाका घेताना आपण नेहमीच पाहतो, पण आज इथे या मंचावर अंगठीच्या साक्षीनं एक वेगळाच फारच रंगणार आहे आणि त्यामुळे आपल्याला भरपूर गंमत येणार आहे. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्य कलाकारांना. ते आले नाहीत अजून. येतील. ते येत नाही तोवर पुढे कसं जायचं. अगं दमदार ना, केलाय ना फोन त्यांना, आता का आपल्या हातात आहे, येतील ना. आले आले. कोण गेलंय? आमचे अण्णा. अण्णा. अण्णा मला सोडून का गेला तो अण्णा. मला घेऊन जायचं ना अण्णा. मी इथे एकटा काय करू अण्णा. असं काय करतो अण्णा. अरे थांबा हो, थांबा ना. अरे सावरा स्वतःला, नाही तर बॉडी पडेल ना अंगावर. त्यापेक्षा जेवढी भूमिका अंगावर पडली ना तेवढीच करा. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मी MH न्यूजमध्ये कार्तिक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत अण्णासाहेब जगताप यांच्या निवासस्थानी. काल रात्री त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्या नातेवाईकांना आपण भेटणार आहोत. तर आपण अण्णांचे कोण? मी त्यांचा मुलगा. अच्छा, तर काय सांगाल, काल रात्री नेमकं काय झालं?
काय सांगणार हो, त्यांचं जाणं आमच्यासाठी खूपच धक्कादायक आहे. म्हणजे रात्री एकदम नीट होते ते, एकदम धडधाकट. काल रात्री इंग्लिश पिक्चर बघत होते. इंग्लिश पिक्चर बघून अण्णा रात्री काल गेलेले आहेत. अरे नाही हो, आई, काय बोलता तुम्ही? इंग्लिश पिक्चर बघून मरेल का माणूस? तसं मराठी पिक्चर बघून पण मरू शकतो हो. पण तसं काही झालं नाही. एका रात्रीत हो त्याचं नव्हतं झालं हो. अल्ला हो त्याचं नव्हतं केलं, आलं निघून गेला तो. आलं मी इथं एकटा काय करू? सावराना हे तुमचे लहान भाऊ का? नाही, मग हे कोण? माहित नाही. इथे कशासाठी आलेत? तो असतो. का? बापरे. बरं मला सांगा, रात्री नेमके अण्णा कसे गेले? ऍक्च्युली त्यांना रोज रात्री बाथरूमला जायची सवय होती. काल फक्त ते दार चुकले आणि फ्रीज मध्ये जाऊन बसले. हल्ली त्यांना कंट्रोलच होत नव्हतं ना हो, नुसती काही करायचे. त्यात किचन मध्ये आहे ना आमचं भलतं मोठा फ्रीज आहे. यांचं वय 84 होतं. त्यात त्यांचं होकायंत्र आहे ना पार तुटलेलं होतं, त्यांना दिशाच कळायची नाही. बाथरूमचं दार उघडायच्या ऐवजी फ्रीजचं दार उघडलं आणि फ्रीज मध्ये जाऊन बसले. सकाळी चहा करायचा म्हणून मी दूध हवं तर फ्रीज उघडला, हाताला कडकडना लागले. मंडळी, आधी कडकनाथ, आता कडक अण्णा. अरे नाही नाही, नका हो, असं नका बोलू ना. खूप चांगले होते ते, खूप चांगले होते. त्यांचा स्वभाव आहे ना एकदम असा मृदू होता. रात्रभर फ्रीज मध्ये राहून त्यांची बॉडी अशी कडक झाली होती. अर्धा तास मी इस्त्री मारत होतो तरी सरळ होत नव्हती हो. शेवटी कोणाची तरी फोनची रिंगटोन वाजली, भिगे होट तेरेची. तेव्हा कुठे बॉडीने आपला कडकपणा सोडला. त्यांना ते गाणं खूप आवडायचं. कळायचं काही नाही पण तास अन तास बघत राहायचे. मला म्हणायचे सब इंडस्ट्री एक तरफ, इम्रान हाशमी एक तरफ. गेले. खूप खूप मोठे होते पण जनसंपर्क दांडगा होता त्यांच्या. त्यांना भेटायला खूप मोठे मोठे नेते सेलिब्रिटी येणार आहेत. वा वा. तर मंडळी, समीर चौगुले द कॉमेडी स्टार इथे आलेले आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. ते अण्णाच्या पार्थिवाकडे जात आहेत आणि त्यांचं अंत्यदर्शन आता ते घेणार आहेत. अरे काय? अरे देवा. अण्णा अण्णा तुम्ही का गेलात अण्णा? अण्णा सावरा हो, सावरा सावरा स्वतःला, सावरा स्वतःला. अण्णा अण्णा मला आशीर्वाद द्या. मला अण्णा हो, घे, 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 घे. अण्णा हो, सर सर सर. गेले ते गेले ते गेले. सावरा सावरा. समीर सर, समीर सर, अण्णांबद्दल तुम्ही काय सांगाल? आय एम सॉरी, मी कंट्रोल चुकला माझा. पण अण्णा माझ्या खूप जवळचे होते. अण्णा माझे गॉडफादर होते. लहानपणापासून खूप शिकलोय अण्णांकडून मी. त्यांचे चित्रपट बघत बघत मी लहानाचा मोठा झालो. त्याचा पहिला चित्रपट 22 वर्षांपूर्वी मी बघितला होता.
चोळा चोळा बाम चोळा. सिल्वर जुबली चित्रपट झालेला होता. काय बाम चढला होता अण्णांनी त्यात. मग तेवढा बाम कोणी नाही चोळला अख्ख्या इंडस्ट्रीत. त्यानंतर त्यांचा चित्रपट आला मै हू फंबल नंबर 1. सेटवर यायचं ना अण्णा त्यावेळेला हाय कैसा आया देखी असं बोलायचं माहितीये. काय करू नये हे तो चित्रपट बघून आम्हाला खूप शिकलो. कळत नकळतपणे खूप काही शिकून गेले ते. त्यानंतर त्यांनी चित्रपट केला होता घंटा शक्य नाही. होता माहिती कोणता? घंटा शक्य नाही. मिशन इम्पॉसिबलचा मराठी रिमेक होता घंटा शक्य नाही. खूप जबरदस्त. ते नेहमी माझ्या खांद्यावर हात ठेवायचे आणि म्हणायचे कोण आहेस तू? मग मी बघितलं अरे तू आहेस का असे मला म्हणायचे. आणि म्हणायचे की तुझ्यात खूप टॅलेंट ठासून ठासून भरलेला आहे. तू एक दिवस मोठा अभिनेता नक्की होणार. मग तुम्ही कधी बनणार? बनणार. अण्णांचे आशीर्वाद असतील तर मी नक्की बनेन. अण्णा या तुमच्या मिसेस तुम्ही काय सांगाल अण्णाबद्दल? नाही मी काही सांगणार. मला तर आता जस्ट कळलं अण्णा फ्रीजमध्ये अडकून गेले. पण नाही वाईट वाटलं. म्हणजे एकेकाळचा चॉकलेट हिरो शेवटी चॉकलेट आईस्क्रीम झाला. होय वा. समीर सर येतो मी. सुखी राहा. हो हो मोठ्या व्हा. चला 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 जायचं ना आपल्याला हॉटेलमध्ये. एवढं अति करता तुम्ही? अरे करावं लागतं ग. तुमचे सख्खे आजोबा गेले होते तेव्हा तरी इतके रडला होतात का? नाही रडलो पण करावं लागतं की कॅमेरे होते तिकडे मीडियाचे. एवढा कॅमेरा जवळ होता. करणार नाही बाबा करावं लागतं. एवढं कराल? करावं लागतं. काय ना त्यामुळे फॉलोअर्स वाढतात आणि फॉलोअर्स वाढले की कामं वाढतात. हा नियम आहे सध्याचा इंडस्ट्रीचा. तुला नाही कळणार. करावं लागतं. काहीच कळत नाही. झालं आता तुमचं सगळं खोटं खोटं वागून. सगळं झालं. चला आता भूक लागली आहे. भूक भूक आयुष्यभर भूक भूक कर. आता जेवणावर प्लीज काही बोलू नका. एक मिनिट काय काहीतरी भूक भूक भूक. काय झालं? अंगठी कुठे? मला काय माहिती तुमच्या पोटातली अंगठी मला काय माहिती. इथे होती ना अंगठी. आकार जरा. अंगठी कुठे? अरे अंगठी होती ना कुठे गेली? मला काय माहिती तुम्ही ओ माय गॉड. तिकडे तर रडला तर तिथे गेली नाही ना अडकली. अरे बापरे त्यांच्या डेड बॉडीच्या बाजूला कुठेतरी फुला बिलात पडली की काय? अरे काय माणूस आहे. हिराची अंगठी तुम्ही तिकडे अडकवलीत. होय चुकून. तुम्ही आताच्या आता जा अण्णांकडे अंगठी मागा. असं एकदम नाही. काय अंगठी काय मागा? अण्णांना अंगठी द्या असं म्हणू? अण्णांकडे अरे गेलेत ते. अण्णांकडे मागा म्हणजे त्यांच्या नातेवाईकांकडे मागा की तिकडे अडकली आहे खाली कुठेतरी. आणि असं नाही मागू शकत. कॅमेरा आहेत तिकडे. बरं नाही दिसणार ते. लाईव्ह दिसेल लोकांना हा अंगठी शोधतोय. अरे पण मग काय 3 लाखांची अंगठी अशी स्वा करून टाकायची का? काहीतरी आयडिया सुच. मला माहिती आहे ना माझ्या बाबांनी आपल्या लग्नानंतरची पहिली संक्रांत होती तेव्हा दिली होती. मला माहिती आहे म्हणे. हिऱ्याची अंगठी आहे. हो, माझ्या माहिती आहे. बाबांनी दिली. होय, होय, होय. मागून घेतली होती ना. होय होय मला अंगठी पाहिजे. आपण घेऊया. मला अंगठी पाहिजे. होय, होय. ऐक ऐक ऐक. तुम्ही चला. ऐक नको. अगं वने आत्ताच जाऊन आलो आपण थोडं. वने अगं ऐक मला. अरे तुम्ही परत आले सर? परत आले? हो ते त्यांना अण्णांची खूप आठवण येत होती. आम्ही जिन्यात गेलो आणि ते हुंदके देऊन देऊन रडायला लागले तर मग ते आलो आम्ही. तेवढे नातेसंबंध होय. अण्णा अण्णा अरे काय करताय काय करताय काय करताय? अरे असं नको करू. अण्णा का सोडून गेलं अण्णा? अरे काय करताय? अहो असं नका करू. असं नका करू ना हो. अण्णा काय सोडून गेले? अण्णा सर हो सर नका ना हो. नका ना हो. आता नाहीये 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 चल चल नाहीये नाही चल नाहीये नाहीये शोधली मी नाहीये. अरे म्हणजे मला अंगठी माझ्या बाबांनी दिलेली. शोधली मी 3 नाहीये. लाखांची हिऱ्याची अंगठी आहे. आता कुठे जाऊन बसली मला माहिती नाहीये. ती शोधता येत नाही का तुम्हाला? बहुतेक मी असं फिरवलं तेव्हा बहुतेक तोंडात बिंदट कोणत्या केली असेल मग आता कशी करण्याची मला मला अंगठी माहित पाहिजे. नाहीये. थांब थांब आपण काहीतरी आयडिया करूया. ओय पिपी. अरे हाय पिपी. तू केलंस का अंतिम दर्शन? हो मी दाखवतो. हॉल इकडेच आहे. ये मला माहिती आहे इथेच आहे समोरच आहे ना दिसतोय. हो हो अरे अरे नाही
काय झालं दादा? अंत्यदर्शन नाही की काय? बरं आहेस ना? अरे काय झालंय, मी मगाशी अण्णांच्या अंगावर झोपलो, जरा रडलो, तर माझी सोन्याची हिऱ्याची अंगठी पडली अण्णांच्या बाजूला. इकडे हारबीर आहेत ना, कुठेतरी गेली, मला तर सापडत नाही. मी एकदा चेक केली. तू त्यांना भेटायला चाललायस ना? हा, पण तू जरा एकदा चेक करशील का? मी हा, अरे please. असं काय अंतिम दर्शन? अरे कर रे, माझ्यासाठी तेवढं कर प्लीज दादा, अरे. हे बघ, अंतिम दर्शन कर आणि झोप आणि जरासं रड आणि आजूबाजूला चाच हा, ठीक आहे, मी करतो. हा. पण तुला का कॅमेरा दिसल्यावर राती करायचं असतं? अरे ठीक आहे ना, चल त्या साईडला बघ, या. अरे तुम्ही हे परत आले. हो हो, ते याला दाखवायला आलो. हा हॉल. नमस्कार नमस्कार सर. सर पिपी 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 पिपी. अरे काय चाललं तुझं? काय चाललं कळतं काय तुला? उगाच काहीतरी करायला सांगतोय का? अरे गेला हा? अरे मी तुला सांगितलं होतं चेक. आई शपथ सांगतो तो गेला. तुमचे सगळे मित्र तुमच्यासारखेच कसे तो मला अंगठी पाहिजे. थोडं थांब, आपण थोडा विचार करूया. ऐक ऐक चल, ऐक ऐक विचार ऐक करायला ऐक नको, आता मला अंगठी पाहिजे. ऐक 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 ऐक. अरे तुम्ही परत परत येत आहे तुम्ही. अण्णांना कधी हलवणार? त्यांचे भाऊ येत आहेत, ते आले की हलवू. कुठून येत आहेत? लंडनहून. लंडन. लंडनहून येत आहेत? हो हो हो. अरे बापरे. हे निघालेत, पण काय आहे ना, फ्लाईट लेट झाली आहे, तर 8-1 तास लागतील. 8 तास. हो हो. मग तोपर्यंत अण्णा हलणारच नाहीत का? नाही म्हणजे असं थोडे पण हलणार नाहीत का? नाही हो. नाही, असं कुशीवर पण नाही होणार का? अरे कमाल करतायत या, यांना सांग. अण्णा होय, अण्णांना मला पाठीवर घ्यायचंय. काय बोलताय, काय बोलताय तुम्ही? का बरं? जिवंत असताना त्यांनी मला सांगितलं होतं, चौगुले मला तुमच्या पाठीवर बसून हे घ्यायचे, कांदा बटाटा खायचे. नाही ना. अण्णांना घ्यायचं. अरे नाही हो. सोडा, सोडा, काय करताय तुम्ही? सोडा, सोडा. काय चालू आहे तुमचं? सर असं नका करू ना. आवडीची हेळसांड करताय तुम्ही पार. हेळसांड नाही हो. अरे नका ना हो, गेले ते. काय चालू आहे? गेले ते. आपण एक काम करूया का? आपण हे डिओ मारूया का? डिओ मारूया ना आपण. वासेल, बॉडीला बॉडीला वास वास येईल. नको. 8 तास वाट बघायची. अरे नका, नाही सांगितलं तुम्हाला. हो काय करताय तुम्ही? नाही सांगितलं ना तुम्हाला. हो चला निघा बरं तुम्ही. अरे निघा ना. आले मोठे सारखे सारखे येत आहे. अहो तुम्हाला वेगळं सांगू का? जा ना तुम्ही, जा ना. वने चल, काढले. तू का थांबलीस पण? वने चल, वने चल, वने चल, वने चल. काहीतरी आयडिया सुचेल आपल्याला. थांब थांब. तुम्हाला कळतं का? हो मिसेस चौगुले, निघा बरं. एवढं काय दुःख झालं? माझी अंगठी मला पाहिजे. डेड बॉडी दुसऱ्यांना मेली असती आता. लाज आहे, लाज. नाही लाज. ऐक, मी प्रयत्न कशाला एवढा विलाप करायची काय गरज होती? प्रयत्न केले ना मी. तो मीडिया समोरचा खोटा खोटा विलाप आपल्याला 3.5 लाखाला पडलाय. जरा बरा अभिनय केला असता ना तरी फॉलोअर्स वाढतात. हो, पण आता मला माहिती नाही ना असं होईल म्हणून. मूडचा सगळं हे करून टाकलं. रिलॅक्स आता थांब. या, काहीतरी आयडिया सुचेल. थांब. किती वाजले बघा. वाचले किती काय वाचले की घड्याळ राहिलं तिकडे. बॉडीच्या बाजूला घड्याळ राहिला. या 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 या. आई शपथ, घड्याळ राहिलं. घड्याळ पण राहिलं. हो मी आणतो. अंगठी पण राहिली. होय होय होय. त्या म्हाताऱ्याबरोबर मर ना जाऊन कुठेतरी. अरे असं काय करतेस तू? अंगठी आणि घड्याळ पाहिजे. थांब, थांब, थांब. अंगठी आणि घड्याळ आत्ताच्या आत्ता पाहिजे. वने, वने. अंगठी आणि घड्याळ थांब 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 थांब. वने, मला थांब. दोन्ही थांब. पाहिजे. मी येतो. मी बनायचं. थांब थांब थांब. अण्णा अण्णा. अरे निघ. ते एका बुक्कीत मारून टाकेन. चल. फालतू कोणाला आवडेल? अशक्य परफॉर्मन्स होता, पण अशक्य ते शक्य करून दाखवता तुम्ही. मिशन इम्पॉसिबलचं ते मराठी व्हर्जन नाव पण मला खूप आवडलं. जोरदार टाळ्या. कहर परफॉर्मन्स. थँक्यू. प्रसादा. वा वा, अफाट संकल्पना होती आणि डेडली सादरीकरण होतं. विराज, इतका डेडली अभिनय तू आजपर्यंत कधी केला? मजा आली. श्याम्या मस्त. मृणाल, ते सुरुवातीला पदर तसाच ठेवून बोललीस, ते फार इंटरेस्टिंग वाटलं. मजा आली खूप.
बने सुरुवातीचा जे टायमिंग होतं ना आल्या आल्या ते जवाब होतं, त्याच्यासाठी एकदा टाळ्या. वनिता मस्त, सम्या खतरनाक. म्हणजे त्याच्यावर पडून त्याला उचलून बिचलून वाटेल ते केलेस तू त्याच्याबरोबर, पण विराज तरी तू हल्ला नाहीस. तुझं खूप कौतुक विराज. व्हेरी डिफिकल्ट. सगळ्यांचा सांघिक उत्तम परफॉर्मन्स होता, स्किट उत्तम, मजा आली, खूप मजा आली.